त्या ऊसाच्या क्षेत्रामुळं त्यांना अजूनच त्यांचं म्हणजे पिढी वाढवण्याचं हे जास्त सापडलेलं आहे. तर तसं जर पाहायला गेलं तर बिबट्याच बरोबर आता आपण एक पाठीमागच्या काही दिवसामध्ये वाघाची सुद्धा न्यूज पाहिली. जे टिपेश्वर अभयारण्य आहे यवतमाळचं, तर त्या ठिकाणी T22 नावाचा एक वाघ होता. तर त्या वाघाचं पिल्लू ते नांदेड, धाराशिव, सोलापूर, लातूर आणि अहिल्यानगरच्या बाँड्रीतून बीडच्या आणि नगरच्या बाँड्रीवरती आत्ता आहे, असं आपण एक न्यूज वाचली होती. तर T22 नावाचा तो एक वाघ आहे आणि त्याच्या त्या पंजाच्या ह्याच्यावरून त्याला ते व्हेरीफाय केलेलं आहे. तर त्यांना सुद्धा आपण तो बिबट्याचं समोर दर्शन असं दाखवलेलं आहे आणि ते राजबिंडा असं प्राणी तो दिसत होता आणि त्याला मला तर 1 मिनिटही असं वाटलं नाही की तो एवढा घातक प्राणी असेल आणि तो आपल्यावर अटॅक करेल. तसं पाहायला गेलं तर खाली जाताना येताना आम्हाला 5 ते 7 वेळेस आम्हाला तो दिसलेला आहे, 3 दिसलेले आहेत. तर असं मुठभेड बऱ्याच वेळ झाले, परंतु त्या ठिकाणी मी एक ऑब्झर्वेशन सुद्धा केलेलं आहे. आम्ही ज्यावेळेस पानवटे धुतो, म्हणजे या ठिकाणी आम्ही पानवट्याची सुद्धा सोय केलेली आहे. तर त्या पानवट्यामध्ये आम्ही ज्यावेळेस उतरतो, तर त्यावेळेस त्यांचं जे सगळं घाण जे आहे, लीद आहे, ते चिखल आहे, आतमधल्या ज्या दारूच्या ज्या बाटल्या फोडलेल्या, कुठं ते बिडी सिगरेट टाकलेली, ते सगळं घाण आम्ही उचलून हाताने बाहेर काढतो. तर त्यावेळेस आमची एक गंध त्या ठिकाणी राहते. बरोबर. तर त्यांना एवढा सेन्स आहे त्या प्राण्यांना, तर ते लांबूनच हेरून ते लक्षात येतात की हा माणूस किंवा हा जीव आपल्याला धोकादायक नाही आहे. कारण की हा आपल्यासाठी, तर त्या पद्धतीने त्याच्यावर आम्ही थोडंसं त्या शिकारीवर सुद्धा आम्ही थोडासा निर्बंध आणि त्यांना समजून सांगून की बाबा ह्या शिकारी हे राष्ट्रीय पक्षी आहे आपला, तर त्याचा शिकार करू नका. मोराची शिकार केली होती. हो, मोराची शिकार करताना आम्हाला ते पंख, त्याची हाडं आम्ही ते वन विभागाच्या ह्यांना कळवलं होतं. तर त्यांनी सुद्धा येऊन आमच्या बरोबर पाहिलं. तर ते शिकारी झाल्याचं दिसलं तिथं त्या ठिकाणी. परंतु या रात्रीच्या वेळी अंधारामध्ये हे मोराची शिकार वगैरे करतात. तर त्या ठिकाणी आम्ही स्वतः त्यांना सांगितलेलं आहे. आजूबाजूचे जे मित्रमंडळ असतील, तर त्या मित्रमंडळांना सोबत घेऊन आम्ही त्यांचं काउन्सिलिंग म्हणता येईल, त्यांना सांगून आम्ही त्या ठिकाणी समुपदेशन म्हणता येईल, कायद्याची भीती म्हणता येईल. आता अशा वेळेस जसं आता तुम्ही सांगितलं, आपला राष्ट्रीय पक्षी मोर, त्याची जर अशी शिकार होत असेल तर मग पुरातत्व विभागाचा जो प्रोटोकॉल आहे त्याला इग्नोर करून इथे कॅमेरे नाही बसवता येणार सर, जेणेकरून पक्ष्यांची ही होणारी अशी कत्तल ही रोखली जाईल. बरोबर आहे, तुमचं म्हणणं बरोबर आहे. कॅमेरे त्या ठिकाणी बसवायला पाहिजेत. तर आम्ही तसा एक स्वतःहून आम्हाला जे पैसे दिलेले कॉमन टू अनकॉमन. नमस्कार, मी किरण डेडवाणी. कॉमन टू अनकॉमन मध्ये आपलं सर्वांचं एकदा स्वागत आहे. तुम्ही माझ्या आजूबाजूला बघतायत, नैसर्गिक वातावरण आहे. या आधीचाही पॉडकास्ट आपण नैसर्गिक वातावरणातच घेतला होता, म्हणजेच तो निसर्गाशी बांधलेला एक कलाकार आहे. हा कलाकार पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत, तांत्रिक विभाग ते सांभाळतात, म्हणजे चांद बीबी महालावरती रिपीटर म्हणून ते या डिपार्टमेंटमध्ये कार्यरत आहे. तसंच निसर्गाशी आणि प्राणी पशु यांच्याशी समर्पक आणि यांना वाहून घेतलेला हा माणूस म्हणजेच आज आपल्यासोबत पॉडकास्टमध्ये जे सामील झालेले आहेत, सहभागी झालेले आहेत, त्यांचं नाव आहे सागर दाणी सर. सर नमस्कार. नमस्कार. कॉमन टू अनकॉमनच्या सर्व प्रेक्षकांना माझा मानाचा चेहरे. जय हिंद सर. सर आपण पॉडकास्ट सुरू करतोच आहे, त्याआधी आमच्या सर्व प्रेक्षकांना तुमच्या बाबतीतली माहिती आमच्या सर्व प्रेक्षकांना कळावी. आपलं कार्यक्षेत्र, आपण कसे इथे चांदबिबी भागावरती चांदबिबी रिपीटरमध्ये आलात, या सगळ्या गोष्टीं बाबतीत माहिती द्यायचं. सर्व प्रेक्षकांना नमस्कार. माझं नाव पोलीस हवालदार सागर दाणी, तांत्रिक अधिकारी, पोलीस दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञान विभाग, अहिल्यानगर. बेसिकली पोलीस दलाचं जे कम्युनिकेशन जे आहे, दळणवळण जे आहे, संदेशवहन जे आहे,
त्या संदेशवहनासाठी रिपीटरची गरज असते. तर ते उंचावर असणं खूप गरजेचं असतं. त्याच्यामुळं आपल्या शहराच्या जवळची जागा जी आहे, जी चांदबिबी डोंगराची आहे. तर ते चांदबिबी डोंगर आपण त्या ठिकाणी आपलं रिपीटर आहे. तर त्या रिपीटरचा एक भाग म्हणून या ठिकाणी कार्यरत असतो. 3 वर्षापासून मी इथं कार्यरत आहे. 3 वर्ष इथे सेवा देत असताना मी या निसर्गाशी एकरूप झालं चांदबिबी महालावरच्या. कसं वाटते सर तुम्हाला हे? सुरुवातीला ज्यावेळेस 2023च्या एंडला मी या ठिकाणी आलो, त्या ठिकाणी खूप समस्या आम्हाला भेडसावल्या. ते समस्या तसं जर पाहायला गेलं तर विषारी साप दिसायचे. संरक्षक जाळी नव्हती की जवळच वन्यजीवाचं या ठिकाणी तो सच्चार असायचे. प्रामुख्याने त्याची किती रानडुक्कर असते, बिबट्या असेल. हे आम्हाला खूप म्हणजे समस्या समोर ते ती जीवाशी खेळणारा तो विषय होता. तर त्या समस्या आम्हाला सुरुवातीला खूप जाणवले. तर त्या समस्यावर आम्ही काहीतरी उपाय करू, त्या समस्यावर आपण काहीतरी निदान करू. त्या ठिकाणी आपण त्याच्यावर मात करायची असं ठरवलं होतं. तर तेव्हापासूनच तो जंग बांधला, की आपण काहीतरी आपण BWNच्या मार्फतीतून संरक्षक जाळी आपण त्याचं दिली त्यांना पाठपुरावा करू. की आपण ओसून घेतलं आणि आमच्या ज्या अंमलदार असतील त्यांना आम्ही सेफ केलं पाहिजे. आणि जे सर्पमित्र असतील नगरपती ते प्रामुख्याने सर्प हे यात की जे विषारी साप आहेत, हे विषारी सापांना या ठिकाणी मुक्त करायचे आहे. तर ते मुक्त केल्यानंतर सगळी साप जे आजूबाजूला आमच्या जे कधी कुठला पाय कुठे पडत आणि कुठला विषारी साप आपल्याला दंश करत याचाही धोका होता. तर ती एक समस्या खूप भेडसावली. पाण्याची खूप समस्या होती. तर या ठिकाणी म्हणजे पाण्याची टाकी पण आहे, पाईपलाईन आहे आणि धरती पुरवठा विभागाला ते पाण्याची टाकी मिळाली आहे. तर ती सध्या नादुरुस्त आहे. तर त्या नादुरुस्त पाईपलाईनला आपण दुरुस्त करू शकू का? या भरपूर आम्हाला समस्या आम्हाला जाणवली आणि आम्ही तिथं ह्या समस्येवर मात करायला जातो. चांदबिबी मालावरती न चुकता फिरण्यासाठी तो व्यायामासाठी याची पाडी चांदबिबीचा भला मोठा परिसर आम्ही फिरतो. हे सगळं फिरत असताना आम्हाला त्यात तर शहरात एकमेव पर्यटन स्थळ असलेलं हे चांदबिबी खान निसर्गाची देणगी मिळालेली या ठिकाणची ही पावनभूमी. जसं तुम्ही सांगितलं अनेक संतांचे इथे पाय लागलेले या भूमीवरती ज्या गोष्टीची बाणवा आहे प्रामुख्याने आपण त्या गोष्टींना आज आपण हात घालणार आहोत. पर्यटन दृष्ट्या एवढा सक्षम असलेला हा परिसर जो सक्षम करू शकता तो अजूनही सक्षम नाही. सर मला एक आपली चांदबिबी बाबतीत इथल्या पर्यावरणाच्या बाबतीत आणि बेसिक असणाऱ्या गरजांच्या बाबतीत आपली माहिती देऊन तर झालीच आहे. आता मला सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाला हात घालायचा आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही खूप कसोशीने प्रयत्न करतायत. तो म्हणजे की जेव्हा जंगलं नष्ट होत आहेत तेव्हा वन्यजीव शहरात येत आहेत की आपण त्यांच्या घरात घुसतोय. हा प्रश्न खूप मोठा आहे. तर त्याला डिटेलनी सांगावं लागेल सर. तर या ठिकाणी आपण जर पाहायला गेलं तर पर्यावरणाचा ज्यावेळेस समतोल आपल्याला साधायचा असतो तर त्यावेळेस आपल्या एकूण भूभागापैकी आपल्या इथलं वनक्षेत्र हे 33% आच्छादन असलं पाहिजे. तर ते तुम्ही त्या ठिकाणी त्याला समतोल साधू शकता पर्यावरणाचा. आपल्या जिल्ह्याचं जर बघायला गेलं तर क्षेत्रफळ खूप मोठं आहे आणि क्षेत्रफळाने महाराष्ट्रातला सगळ्यात 1 नंबरचा जिल्हा आहे. तर त्या ठिकाणी त्या जिल्ह्याचं वनक्षेत्र हे काही 1.5-2% आहे. तर त्या 1.5-2% सुद्धा काही विदेशी वनस्पती आहेत. मग ते विदेशी वनस्पती जर आपण काढून टाकल्या, कारण की विदेशी वनस्पती ह्या जैवविविधतेला अपायकारक आहेत, नुकसानकारक आहेत, तर त्या आपल्या देशी वृक्षांना वाढू देत नाहीत. तर हे जर आपण काढून टाकलं तर काही 0.5 असे काही आपली वनाच्छादित क्षेत्र होत आहेत. तर हे खूप पुढच्या गोष्टीसाठी खूप बाधक आहे.
तर या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर गवताच्या काडीपासून सुरू होणारं आपलं जे अन्न साखळी आहे, हम्म. म्हणजे या ठिकाणी लोक अशी पाहिलीत मी की दारूच्या बाटल्या घेऊन येतात, सिगरेटची पाकिटं घेऊन येतात आणि डोंगराला सरळ सरळ आग लावतात. त्यांना काही कल्पना नाही त्याची काय होईल नंतर. तर त्या आगीमुळे पूर्ण या ठिकाणची जी जैवविविधता आहे ती लोप पावते. तसं जर पाहायला गेलं तर काही ऑब्झर्वेशन्स केलेले आहेत, तर त्या ठिकाणी जळालेली जागा, जळालेल्या जागेचं तापमान आणि न जळालेल्या जागेचं तापमान ह्या मध्ये सुद्धा खूप तफावत आहे. तर त्या ठिकाणचं जे तापमान आहे ते खूप जास्त असतं, तर त्याच्यामध्ये कुठलाही जीव राहू शकत नाही. हे छोटे जे सरपटणारे सरडे असतील, पाली असतील, मुंग्या किडे असतील, साप असतील, हे त्यांचं टेम्परेचर मेंटेन करत असतात त्याच्यामध्ये. आणि जे हरिण वगैरे हे जे तृणभक्षक जे वन्यजीव आहेत, तर यांचं सगळं जे काय आहे दिनचर्या ते त्याच्यावर असते. पण तेच जर तुम्ही जाळून टाकलं तर त्या हरणाने जायचं कुठं? तर ते हरणं शेतकऱ्यांच्या जमिनीपर्यंत ते पोहोचतात. म्हणजे शेतकऱ्याच्या घराच्या जवळ त्या ठिकाणी त्यांच्या ज्या शेतामध्ये जे हिरवे त्यांच्या गाई वासरांसाठी जे चारा केलेला असतो त्या ठिकाणी ते जाऊन नासधूस करायला प्रयत्न करतात. मग हरिणच जर तिथं गेलं तर त्याच्या मागे त्याचा भक्षक पण प्राणी जाणार आहे, बिबट्या. आणि मग हा कळीचा मुद्दा बाहेर येतोय की मनुष्य आणि वन्यजीव संघर्ष हा त्याच्यामधून घडतोय. तर या अशा पद्धतीचं ते सगळं त्याच्यावरचं सर्कल आहे, ही चेन सगळी तिकडं फिरत राहते. त्याच्यामुळं आपल्या जैवविविधतेचं पण नुकसान होतंय आणि मनुष्य आणि प्राणी संघर्ष आल्यामुळं भरपूर शेतकऱ्यांना जीव गमावा लागलेला आहे. असं आपण जर पाहायला गेलं तर नगर जिल्ह्यामध्ये ऊसाचं क्षेत्र खूप मोठं आहे. तर बिबट्यांनी सुद्धा आता काळाप्रमाणे त्यांनी काल परत्वे त्यांनी त्यांचं जीवनमान बदलण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे. तुरीच्या रानाला सुद्धा त्यांनी जंगल मानायला चालू केलेलं आहे. ऊसाच्या क्षेत्राला त्यांनी जंगल मानायला चालू केलेलं आहे. तर ह्या असं पद्धतीने ज्या ठिकाणचा ऊस कापला जाईल त्या ठिकाणी ते पुढच्या ठिकाणी ते जाऊन शिफ्ट होतात. सर, मला हे विचारायचं आहे की महालावरती कोणत्या कोणत्या प्राण्यांची जातीमध्ये आता आहेत आत्ताच्या कंडिशनला कोणते कोणते प्राणी आहेत? या ठिकाणी तसं पाहायला गेलं तर प्रामुख्याने हरिण, काळवीट खूप आहेत. ससे, उदमांजर, रानबोके, तरस, कोले, खोकड, रानडुक्कर. पक्ष्यामध्ये पाहायला गेलं तर मेन म्हणजे मोर आहेत आणि आपले जे देशी जे पक्षी आहेत ते आहेत सगळे या ठिकाणी आम्हाला ते. आणि नगरमधले जे विषारी साप आहेत ते सगळे विषारी साप या ठिकाणी आहेत. बिबट्या बिबट्या सुद्धा आहे. किती बिबटे आहेत सर इथे? 2 दिसतात, कधी 3 दिसतात, परंतु बिबट्या आहेत. प्रत्यक्षात कधी बिबट्याचा सामना झालाय? प्रत्यक्षात बिबट्याचा सामना झालाय. मागच्या वर्षीच पाहायला गेलं ना तर बारदरीमध्ये हनुमानाच्या आरतीसाठी बोलवलं होतं तरुण मित्र मंडळाने. तर त्या ठिकाणी मी गेलो होतो. तर जाताना सुद्धा दिसला आणि येताना तर 20 मिनिटं माझ्या समोर होता. म्हणजे मी दुचाकीवर होतो अक्षरशः आणि पाठीमागनं गावातली मुलं सुद्धा बघत होती. तर त्यांना सुद्धा आपण तो बिबट्याचं समोर दर्शन असं दाखवलेलं आहे. आणि ते राजबिंड असं प्राणी तो दिसत होता आणि त्याला मला तर 1 मिनिटही असं वाटलं नाही की तो एवढा घातक प्राणी असत आणि तो आपल्यावर अटॅक करेल. तसं पाहायला गेलं तर खाली जाताना येताना आम्हाला 5 ते 7 वेळेस आम्हाला तो दिसलेला आहे. 3 दिसलेले आहेत. तर असं मुठभेड बऱ्याच वेळ झालेली आहे. परंतु त्या ठिकाणी मी एक ऑब्झर्वेशन सुद्धा केलेलं आहे. आम्ही ज्यावेळेस पानवटे धुतो, म्हणजे या ठिकाणी आम्ही पानवट्याची सुद्धा सोय केलेली आहे. तर त्या पानवट्यामध्ये आम्ही ज्यावेळेस उतरतो तर त्यावेळेस त्यांचं जे सगळं घाण जे आहे, लीद आहे, ते चिखल आहे, आतमधल्या ज्या दारूच्या ज्या बाटल्या फोडलेल्या, कुठं ते बिडी सिगरेट टाकलेली, हे सगळं घाण आम्ही उचलून हाताने बाहेर काढतो. तर त्यावेळेस आमची एक गंध त्या ठिकाणी राहते. बरोबर. तर त्यांना एवढा सेन्स आहे त्या प्राण्यांना, तर ते लांबूनच हेरून ते लक्षात येतात की बुवा हा माणूस किंवा हा जीव आपल्याला धोकादायक नाहीये, कारण की हा आपल्यासाठी सेवा बजावतोय. म्हणजे ही गोष्ट कोणाला कळते? जे स्वतः तिथं त्या ठिकाणी उतरून काम केलेलं आहे आणि ज्यांनी ती अनुभवलेली आहे आणि समोर अनुभवलेली, म्हणून ती मी
तुमच्या या चॅनलच्या माध्यमातून आम्ही सांगतोय. नाही नाही, ही गोष्ट कोणत्या प्राण्याला, जसं तुम्ही आता सांगा कोणत्या बिबट्याला? बिबट्याला. बरं, बिबट्याला ही गोष्ट काय व्यवस्थित सांगा ना खूप- सर. बिबट्या हा प्राणी तसं जर पाहायला गेला ना तर खूप शातीर आहे, हा. खूप हुशार आहे. आणि काल परत्वे त्यांनी ह्या निसर्गाशी खूप मिळतं जुळतं हे करायचा प्रयत्न केलेला आहे. बरं. म्हणजे मनुष्याने जी जंगल तोड चालू केलेली आहे, हम्म. हे सुमार जंगल तोड केलेली आहे. तर त्या जंगल तोडीचं त्यांनाही फटका बसलेला आहे. म्हणून तर हा प्राणी आणि मनुष्य संघर्ष खूप वारंवार समोर येतोय. समोर आणि नगर जिल्ह्यामध्ये तो भेडसावणारा खरंच खूप मुद्दा आहे. आणि शेड्यूल 1चा प्राणी येतो आणि त्याच्यामुळं त्याला एक अनन्यसाधारण असं महत्व आहे. हम्म. तर बिबट्याचं महत्व जे आहे ते सगळ्यांनी ओळखलं पाहिजे. आणि आता कसं आहे, आपण म्हणू शकतो हा 7/12 माझा आहे, ही जमीन माझी आहे, हम्म. पण त्या प्राण्यांना कळत नसतं. बरोबर. ही सगळी सृष्टी फक्त एकट्या मानवाची नाहीये, ती वन्यजीवांची आहे, पक्ष्यांची आहे आणि ह्या चराचरामधल्या सगळ्या जीवांची आहे. तुम्ही मगाशी सांगत होता की बिबट्याला गंध समजतो, त्याच्यावरनं त्याला ही व्यक्ती आपल्यासाठी धोकेदायक आहे की नाहीये हे बिबट्याला कळतं. हे कसं बरं सर? आम्ही जे पानवटे धुवायचो ना, हा. तर त्या पानवट्यात आमचं महिन्याला 1.5 महिन्याला आम्ही तिकडं जायचो कायम. हा. ते पाणी चेंज करायचो आम्ही. हा. तर त्या पाणी चेंज करण्यासाठी आम्हाला आत उतरायला लागायचं. तर आमची एक प्रकारची गंध तिथं राहतेच. बरोबर. आणि त्या गंधेचा उपयोग करून, आणि तो खूप म्हणजे हुशार प्राणी आहे. हा. तर ते सुंगतात प्राणी थोडक्यात. तर त्या ह्याच्यामुळं, त्या ऍक्टिव्हिटीमुळं आपण जर आजूबाजू कुठं असू तर ते बाजूला लपून राहतात काय. हम्म. आणि जरी समजा बिबट्या समोर आलाय, आता माझ्या तर समोरून तर गेलेलाच आहे तो. 20 मिनिटं आम्ही पाहिलाय, आम्ही लोकांनाही दाखवलाय. त्याच्यामुळे सर, कोणाला काही नवीन काही सांगण्याचं काही तुम्ही हे असं नाही. सांगतायत हम्म. जसं काय एखादं कुत्रं बघितल्यासारखं तुम्ही सांगतायत. मला बिबट्या किंवा अजून कोणी, मला काय की अजून कोणी जरी बिबट्याचं नाव जरी ऐकलं, आणि आपण अशा ठिकाणी आता आहोत हम्म. की वारंवार मनामध्ये कुठून तरी बिबट्या आला की आपला पॉडकास्ट संपला. बरोबर आहे. असं तर काही प्रकार होणार नाही ना सर? नाही नाही, असं काही प्रकार नाही. कदाचित जसं तुम्ही सांगितलं की चांगल्या गंध आणि चांगल्या वासाचा आणि वाईट वासाचा त्याला अनुभव आहे, आणि त्याच्यावरनं तो ही गोष्ट स्वतःच्या संरक्षणासाठी वापरतो. स्वतःच्या संरक्षणासाठी निसर्गाने त्याला देणगी दिलेली आहे. हम्म. आणि जरी समजा बिबट्या आला तर वन विभाग कायम आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून असेल, समाज माध्यमावर त्या ठिकाणी आपल्याला वेळोवेळी ती सूचना करत असतात की बाबा हा. काय 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 गोष्टी केल्या पाहिजेत. आपल्या हम्म. हातात काठी असली पाहिजे, काहीतरी शिट्टी असली पाहिजे, तुमच्याकडे काहीतरी असं शस्त्र असलं पाहिजे. सर, तर आता त्याला ते म्हणजे घाबरतात. एक बिबट्या आत्ता समोर आला, हम्म. माझ्यासारख्या माणसांनी काय करावं? नवीन ज्या माणसाला कुठलीही गंध नाही, काही माहिती नाही, काही नाही, त्यांनी शांत उभं राहणे, कुठलीही हालचाल न करणे, गडबड न करणे, मला शांत उभं राहणे. तो प्राणी इतका हुशार आहे, तो सरळ निघून जाणार आहे. तो अटॅक कधी करल, जेव्हा त्याच्या शिकारीच्या सावजाच्या ज्यावेळेस त्या रेंजमध्ये येईल ना, त्यावेळेसच तो अटॅक करणार आहे. हम्म. जर तुम्ही त्या अटॅक पोझिशन मध्ये नसाल त्याच्या सावजच्या, म्हणजे तुम्ही जर ऍक्च्युली तुम्ही जर बसलेले असाल तर तो अटॅक करणार आहे. म्हणजे तुम्ही त्याच्या शिकारीच्या पोझिशन मध्ये आहात, हम्म. तुम्ही अर्ध उभे आहेत तरी तो अटॅक करणार. पण तुम्ही जर पूर्ण उभे आहेत ना, तर तो त्याच्या उंचीच्या सावजाच्या असं त्याला लक्षात येतं की हा प्राणी काहीतरी आपल्यापेक्षा वेगळा आहे आणि उंच आहे, तर हे आपल्या काही शिकारी करण्यासारखा नाहीये आणि आपण त्याला अटॅक करू शकत नाही. हम्म. तर असं जर पोझिशन मध्ये असेल, आता शेतकरी जर पाहायला गेलं तर आपण कायम बघतो शेतामध्ये काम करत असताना त्यांना वाकून बसूनच काम करावं लागतं. बरोबर. तर ती तर पोझिशन शिकारीची आहेच आहे. हम्म. म्हणजे बिबट्या तिथं कुठंतरी घात लावून बसून तो शिकार करणार आहे. आणि झाडावर चढणं म्हणलं तर तो त्याच्या 1.5 वजन घेऊन तो झाडावर चढू शकतो शिकार घेऊन. तर बापरे. एवढा तो शातीर प्राणी आहे आणि हुशार खूप प्राणी आहे. सर, इतक्यात गेल्या बऱ्याच महिन्यांमध्ये बिबट्याच्या संदर्भात खूप बातम्या आल्या की नगरच्या कार्यक्षेत्रामध्ये, नगरच्या जिल्ह्यात, तालुक्यात वगैरे खूप ठिकाणी बिबटे आढळलेत. चांदबिबीला तर दर 8 दिवसांमध्ये बिबट्यांच्या बाबतीत माहिती येते. खरंच एवढे बिबटे आहेत? बिबट्यांची संख्या नगर जिल्ह्यात तर खूपच आहे आणि त्यांना पोषक हवामान असं आहे की ऊसाचं क्षेत्र खूप आहे. त्या ऊसाच्या क्षेत्रामुळं त्यांना अजूनच त्यांचं म्हणजे पिढी वाढवण्याचं हे जास्त सापडलेलं आहे.
तर तसं जर पाहायला गेलं तर बिबट्याच बरोबर आता आपण एक पाठीमागच्या काही दिवसामध्ये वाघाची सुद्धा न्यूज पाहिली. हम्म. जे टिपेश्वर अभयारण्य आहे यवतमाळचं, तर त्या ठिकाणी T22 नावाचा एक वाघ होता. हा. तर त्या वाघाचं पिल्लू ते नांदेड, धाराशिव, सोलापूर, लातूर आणि अहिल्यानगरच्या बाँड्रीतून बीडच्या आणि नगरच्या बाँड्रीवरती आत्ता आहे, असं आपण एक न्यूज वाचली होती. तर T22 नावाचा तो एक वाघ आहे आणि त्याच्या त्या पंजाच्या ह्याच्यावरून त्याला ते व्हेरीफाय केलेलं आहे आणि तो आपल्या नगरच्या सीमेवर आहे, दस्तक देतोय. कदाचित तो नगरच्या सीमेवरही येऊ शकतो. हे 5 जिल्हे जेवढा ओलांडून आलाय त्या अर्थी नगर जिल्ह्याच्या सीमेवर असल्यामुळं तो नगर जिल्ह्यात सुद्धा येऊ शकतो शिकारी एका करता. प्राण्याचा एवढा मोठा प्रवास जनरली आपल्याला जर नगर शहरातून चांदबिबीवर यायचं असेल तर माणूस कंटाळा करतो. वाघाला कंटाळा नसेल आलं का सर? तसं जर पाहायला गेलं ना तर शिकारीसाठी, पाण्यासाठी त्यांना नाही म्हणलं तरी शिकारीसाठी 45-50 किलोमीटरपर्यंत त्यांना शिफ्ट व्हावं लागतं आणि खूप शिफ्ट होतात, ते कायम शिफ्ट होत राहतात. आणि हा तर 5 जिल्हे ओलांडून आलेला आहे. नगर म्हणजे जिल्ह्यात तो फिरू शकतो. अन्न साखळी हो, ही प्राण्यांसाठी किती महत्वाची. माणूस जसा भ्रमंती करतो 4 पैसे कमावण्यासाठी आणि ते 4 पैसे कमवून पोटाची खळगी भरण्यासाठी, तो जसा प्रवास करतोय त्याच्या मानाने प्राण्यांना खूप मोठा प्रवास करावा लागतो. ही खूप मोठी महत्वाची गोष्ट आहे सर, अधोरेखित करण्यासारखी. बरोबर आहे. अशा वेळेस जेव्हा तुम्ही ह्यांच्यासोबत जेव्हा काम करता सर, की जसं प्राण्यांचं झालं तसं पशुसंवर्धन, पक्षी, हो, मोरांची संख्या इथे खूप आहे, खूप मोठ्या प्रमाणात आहे सर. बरोबर. त्यांचं संवर्धन इथं कसं केलं जाते? तसं जर पाहायला गेलं तर संवर्धनाच्या बाबतीत जर पाहायला गेलं तर समोर कोणच येत नाहीये. ती खूप वाईट गोष्ट आहे. आणि वन विभागाला आम्ही कायम हे सांगत असतो. वन विभाग पण येऊन, परंतु त्यांच्याकडे सुद्धा अपुरं मनुष्यबळ असल्यामुळं त्यांनाही स्वतः येता येत नाही. मग आम्ही या ठिकाणी पाण्याची सोय करण्याचा त्यांचा प्रयत्न केला. तर आम्ही समाज माध्यमावर लोकांना सांगितलं, आवाहन केलं की आम्ही असं असं करू इच्छित आहोत. ह्या वन्यजीवांसाठी, पशुपक्ष्यांसाठी आम्ही छोटी छोटी पाणवटे बांधू इच्छित आहोत, तर आम्हाला तुम्ही सहकार्य करा. तर भारतभरातून आम्हाला जवळपास 50,000 रुपयापर्यंत मदत लोकांनी पाठवली आणि त्या मदतीच्या आधारावर आम्ही या ठिकाणी खूप प्रयत्न केले पाण्यासाठी. तर या ठिकाणी अजून काही ज्या संस्था असतील, म्हणजे नगर ट्रेकर्स ग्रुप असेल, तुमचे गुड मॉर्निंग ग्रुप्स असतील, यांनी सुद्धा, आणि आजूबाजूचे जे तरुण मित्रमंडळ असतील, त्यांनी, व्यापारी वर्ग यांनी सुद्धा खूप स्वतः पुढे येऊन आम्हाला सहकार्य केलेलं आहे. तर त्या सहकार्यातून आम्ही आता भरपूर ठिकाणी, नगर ट्रेकर्स ग्रुप जर पाहिला तर त्यांनी स्वतः येऊन त्या ठिकाणी खूप पाणवटे छोटे छोटे बांधलेले आहेत. तर त्याचा आपल्या देशाच्या राष्ट्रीय पक्षाला खूप त्याचा लाभ झालेला आहे आणि त्यांची संख्या चांगल्या पद्धतीने दिसते आम्हाला या ठिकाणी. मधल्या काळामध्ये आम्ही ज्यावेळेस आलो होतो सुरुवातीला, तर त्या ठिकाणी शिकारी झाल्याचं आम्हाला दिसलं. आम्ही निरीक्षण केले त्या ठिकाणी फिरून, वन विभागाबरोबर आम्ही थोडंसं फिरलो होतो, तर वन विभागाला आम्ही कळवलं होतं. तर त्या पद्धतीने त्याच्यावर आम्ही थोडंसं त्या शिकारीवर सुद्धा आम्ही थोडासा निर्बंध आणि त्यांना समजून सांगून की बाबा ह्या शिकारी हे राष्ट्रीय पक्षी आहे आपला, तर त्याचा शिकार करू नका. म्हणजे असं आम्ही, मोराची शिकार केली होती. हो, मोराची शिकार करताना आम्हाला ते पंख, त्याचे हाडं आम्ही ते वन विभागाच्या ह्यांना कळवलं होतं. तर त्यांनी सुद्धा येऊन आमच्या बरोबर पाहिलं, तर ते शिकारी झाल्याचं दिसलं तिथं त्या ठिकाणी. परंतु या रात्रीच्या वेळी अंधारामध्ये हे मोराची शिकार वगैरे करतात. तर त्या ठिकाणी आम्ही स्वतःहून त्यांना सांगितलेलं आहे. आजूबाजूचे जे मित्रमंडळ असतील तर त्या मित्रमंडळांना सोबत घेऊन आम्ही त्यांचं काउन्सिलिंग म्हणता येईल, त्यांना सांगून आम्ही त्या ठिकाणी समुपदेशन म्हणता येईल, कायद्याची भीती म्हणता येईल. आता अशा वेळेस जसं आता तुम्ही सांगितलं, आपला राष्ट्रीय पक्षी मोर, हो. त्याची जर अशी शिकार होत असेल तर मग पुरातत्व विभागाचा जो प्रोटोकॉल आहे त्याला इग्नोर करून इथे कॅमेरे नाही बसवता येणार सर, जेणेकरून पक्ष्यांची ही होणारी अशी कत्तल
ही रोखली जाईल? बरोबर आहे, तुमचं म्हणणं बरोबर आहे. कॅमेरे त्या ठिकाणी बसवायला पाहिजेत. तर आम्ही तसा एक स्वतःहून आम्हाला जे पैसे दिलेले आहेत, तर त्या पैशाच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी पाणवठ्यावरच आम्ही सोलार कॅमेरे बसवलेले आहेत. तर त्या सोलार कॅमेऱ्याचं निरीक्षण आमचं चालू असतं कायम. तर त्याच्यावर कुठला पक्षी येतोय, काय करतोय, डिहायड्रेट झालाय का, कोणी शिकारीला येत आहे का, हे बघण्यासाठी, किंवा कोणी विनाशकाली विपरीत बुद्धी असतात. पाणवठ्यात सुद्धा कोणी विषारी काही टाकून त्यांची शिकार करू शकतो. अशाही पद्धतीने आम्ही त्या निरीक्षण केलेले आहेत. आणि बापरे. वारंवार वन विभागाला आम्ही त्यांनी आमच्या सूचनांचं घ्यायला सुद्धा हे केलेलं आहे आणि त्याच्यावर आम्ही ते काम करतोय. हम्म. तर थोडंसं वन विभागाने सुद्धा सहकार्य करणे, ते एफर्ट देत आहेत, नाही असं नाही, एफर्ट देत आहेत, परंतु त्यांचे एफर्ट्स खूप कमी पडत आहेत. तर त्या ठिकाणी आम्हाला थोडंसं त्यांचा सुद्धा सपोर्ट चांगला असणं खूप गरजेचं आहे. तर त्याच्यावर आम्हाला अजून चांगलं काम करता येईल. जर उद्या एखादी विशिष्ट प्राण्याची जात पूर्णपणे नष्ट झाली तर त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या ताटावरील अन्नावर पडू शकतो का? 100% तसं पाहायला गेलं ना, आपण एखाद्या प्राण्याला किंवा एखाद्या पक्ष्याला आपण जर मारून खात असेल, तर ती कुठेतरी गंभीरच बाब आहे. आणि तसं जर पाहायला गेलं तर त्याच्यावर आपण चाप तर डायरेक्टली आणू शकत नाहीत, कारण की आदिमानवापासून आपण पाहतोय की जंगलामध्ये माणूस जसा होता, तर तो त्याचं जे जीवनमान हे करण्यासाठी तो शिकारी करायचा. म्हणजे त्या गोष्टीकडे आपण पूर्णतः आपण हे करू शकत नाहीत. सगळेच माणसं जर शाकाहारी झाले तर मग अन्न उपलब्ध होईल कुठून? आणि सगळेच लोक जर मांसाहारी झाले तर किती प्राण्यांना मारतील? तर ह्या बाधक गोष्टीचं खूप विश्लेषण, म्हणजे त्याचा कटाक्ष खूप खतरनाक असणार आहे. तर ह्या गोष्टी आपण स्वतः तरी बंद नाही करू शकत, पण स्वतःच्या मनावर जर तुम्ही ताबा ठेवला आणि त्या गोष्टी जर हे करायचं म्हणलं, त्याग करायचं म्हणलं, तर तुम्ही करू शकता. नाही असं नाही, करू शकता. आणि त्या सगळ्या गोष्टीला तुम्ही आळा बसवू शकता. common to uncommon.